हॅलो, मी प्राध्यापक रामचंद्र गाडेकर. आपण या ठिकाणी चेंज वॉइस मधला आणखीन महत्वाचा टॉपिक पाहतोय की दोन कर्म असताना प्रयोग बदलणे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, दोन कर्म असतील तर कसा प्रयोग बदलायचा? दोन कर्माचे सूत्र मी मराठीतून दिले तुम्हाला. मुख्य कर्म टू बी रूप आहे, वित्री आहे, तो आहे, उपकर्म आहे, बायन कर्तव्य द्वितीय. आता मुख्य कर्माला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? डीओ म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि उपकर्म म्हणजे काय? इन डायरेक्ट ऑब्जेक्ट. उपकर्म म्हणजे काय? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. मुख्य कर्म म्हणजे काय? डायरेक्ट ऑब्जेक्ट. तुम्हाला कळण्यासाठी दिले. डायरेक्ट ऑब्जेक्ट तर कसं असतं ते जर तुम्हाला कळालं. एक एक्झाम्पल मी तुमच्या समोर लिहितो. एक एक्झाम्पल कळालं का बाकी तुम्ही एक्झाम्पल सोडू शकता बघा. जसं आहे, ही गिव्ह हर अ गिफ्ट. ही गिव्ह हर अ गिफ्ट. आता या ठिकाणी आपल्याला याचं चेंज डिवाइस करायचं आहे. ही गिव्ह हर अ गिफ्ट. बघा ह्यातला ऑब्जेक्ट काय बघा. ही वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे, गिव्ह वर्ब आहे, हर काय इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि गिफ्ट काय डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. डायरेक्ट ऑब्जेक्ट कसं ओळखायचं? काय नाही प्रश्न करायचा. त्याने त्याला काय दिले? गिफ्ट दिले. त्याने गिफ्ट कोणाला दिले? तिला दिले. मग या ठिकाणी अगोदर पेशवाईज करताना ऑब्जेक्ट घ्यायचा, डायरेक्ट ऑब्जेक्ट काय नाही या ठिकाणी अ गिफ्ट. आता गिव्ह आहे म्हणजे भूतकाळ आहे म्हणून तुम्ही सूप काय लिहिणार? तुम्ही वाच. अ गिफ्ट वाच. आता गिव्ह जर सूप काय करणार? तुम्ही गिव्हन. बघा इथपर्यंत आला आपण. मुख्य कर्म लिहिलं, तुम्ही सूप लिहिलं, क्रियापद सूप लिहिलं. आता इथं मात्र काय लिहायचं? टू लिहायचं. आणि टू लिहिल्यानंतर या आयओ मध्ये काय सुद्धा बदल करायचा. जसं तसं टू हर. टू हर इथपर्यंत आला आपण. टू हर कोणाकडून? बाय. परत कर्त्याचे द्वितीय लिहायचे. हिचे काय होणार आहे इथं? हिम होते. जसं आपल्याला माहित आहे, आयची हुई, विची अस, यूची यू, हिची ही, शीची हर, इटची इट आणि देची देम. गोपाळ असेल तर गोपाळच ठेवतो आपण. गणपत असेल तर गणपत ठेवतो. म्हणजे ही गिव्ह हर अ बुक, अ गिफ्ट वॉज गिव्हन. ही गिव्ह हर अ गिफ्ट, अ गिफ्ट वॉज गिव्हन टू हर बाय. कारण तो भूतकाळ आहे म्हणून. कळालं तुम्हाला? सेकंड एक्झाम्पल तुम्ही आता सोडू शकताय. द बँक sanctioned him the loan. The bank sanctioned him the loan. The bank sanctioned him the loan. बँकेने त्यांना लोन सँक्शन केलं. कसं सांगता येईल बघा. अगोदर काय लिहिता आपल्याला? द बँक वाक्यामध्ये सब्जेक्ट आलेला आहे. सँक्शन म्हणजे मंजुरी देणे, वर्ब आहे. हिम परत काय आहे? द लोन. मग द लोन मुख्य कर्म आहे आणि हिम काय? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. अगोदर काय लिहिणार तुम्ही? दोन. हा, आता हे वाक्य आपण दोन्ही पण पद्धतीने सोडू शकतो. तुम्हाला सांगायचा विषय राहिला, हे वाक्य असं पण सोडू शकतो आपण. हरच इकडे आल्यानंतर आपण काय काय करू शकतो बघा. हरच इकडे आल्यावर काय करू शकतो? शी. भूतकाळ असताना काय लिहिणार आपण इथं? वाच. शी वाच. गिव्ह तर काय लिहिणार तर? गिव्हन. शी वाज गिव्हन. काय? अ गिफ्ट. कोणाकडून? बाय. असे करू शकतो आपण. हे वाक्य दोन्ही पद्धतीने सोडून घ्या. असे वाक्य तयार करू शकतो आपण. दोन्ही प्रकारे सोडा, कारण परीक्षेमध्ये तुम्हाला दोन्ही प्रकार विचारतात कधी कधी. मग सांगायचं उत्तर कसं सांगता येईल मला? अगोदर काय लिहिणार तुम्ही? द लोन. भूतकाळ असल्यामुळे काय लिहा? वॉज. सँक्शनचं सँक्शन. वॉज सँक्शन. द लोन वॉज सँक्शन. कोणाला? तर टू हिमला. टू हिम. कोणाकडून? बाय द बँक. हा एक प्रकार झाला. किंवा दुसऱ्या प्रकारे कसं तयार होईल बघा. हिमचं हिकडाला काय होणार आहे? ही होणार आहे. बघा, जसं प्रथमाचे द्वितीय होते, द्वितीयाचे प्रथमा करतो. हिमचं ही होणार. आता भूतकाळ असताना काय लिहिणार तुम्ही? ही वॉज. सँक्शनचं दुसरं काय लिहिणार तुम्ही इथं? सँक्शन. ही वॉज सँक्शन. काय? द लोन. कोणाकडून? बाय द बँक. हे लक्षात येते.
एका परीक्षेला आलेले एक्झाम्पल मी तुमच्या समोर देतो. मिस्टर कृष्णाजी टीचर्स अस ग्रामर. मिस्टर कृष्णाजी टीचर्स अस ग्रामर. परीक्षेमध्ये एक्झाम्पल आलेला आहे. मिस्टर कृष्णाजी हे आम्हाला व्याकरण शिकवतात. कशाला सांगता येईल आपल्याला बघा. मिस्टर कृष्णाजी वाक्यामध्ये काय आलेलं आहे, सब्जेक्ट आलेला आहे. अस आता केव्हा हे तुम्हाला कळतेच. काय करा, अस आणि ग्रामर. अस काय आलेला आहे, आय वाढलेला आहे इंडायरेक्ट ऑब्जेक्ट. ग्रामर काय आलेला आहे, बी वाढलेला डायरेक्ट ऑब्जेक्ट आलेला आहे. अगोदर काय लिहिणार तुम्ही, ग्रामर. ग्रामर शब्द सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, सिंग्युलर आहे. आणि टीचर्स हा साधा वर्तमानकाळ आहे. क्रियापदाला येस किंवा येस प्रत्यय लागला तर तो साधा वर्तमानकाळ असतो. मग कसे येणार, ग्रामर इज. आता टीचं दुसरं काय असतं, टॉट. ग्रामर इज टॉट. कोणाला, तर टू अस. कोणाकडून, बाय मिस्टर कृष्णाजी. किंवा हेच वाक्य दुसऱ्या पद्धतीने कसं सोडवता येईल आपल्याला. अगोदर हे लिहायचं आय ओ इंडायरेक्ट ऑब्जेक्ट. असं हे कळाल्यानंतर काय होणार आहे, वी असं होईल. वी. आता वी हा शब्द प्लुरल आहे. वी नंतर इज येत नाही. साधा होता मग कामध्ये वी नंतर काय येणार आहे, आर येणार आहे. वी आर. वी आर. त्याबाद दुसरं काय लिहिणार तुम्ही, टॉट. वी आर टॉट काय, ग्रामर. वी आर टॉट ग्रामर. वी आर टॉट ग्रामर. कोणाकडून, बाय मिस्टर कृष्णाजी. कळलं, येते लक्षात आलं. आणखी एक एक्झाम्पल घ्या. शी आस्क्ड मी. शी आस्क्ड मी अ प्रॉब्लेम. शी आस्क्ड मी अ प्रॉब्लेम. तर तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. शी आस्क्ड मी अ प्रॉब्लेम. तिने मला एक प्रॉब्लेम विचारला. कसं सांगता येईल आपल्याला, मी ह्या वाक्यामध्ये काय आलेला आहे, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आलेला आहे. आणि प्रॉब्लेम काय आलेला आहे, डायरेक्ट ऑब्जेक्ट. अगोदर काय लिहिणार तुम्ही, अ प्रॉब्लेम. अगदी बरोबर आहे, अ प्रॉब्लेम. भूतकाळ असल्यामुळे काय लिहिणार, वॉज. प्रॉब्लेम वॉज आस्क्ड. कोणाला, तर टू मी. पहिल्या प्रकरणामध्ये टू येतं. डायरेक्ट ऑब्जेक्ट सुरुवात केलं का टू येतं. प्रॉब्लेम वॉज आस्क्ड टू मी. कोणाकडून, बाय. दुसऱ्या प्रकारे कसे येईल, मी तिकडे काय होणार आहे, आय. आय भूतकाळ असल्यामुळं वॉज. आय वॉज आस्क्ड काय, अ प्रॉब्लेम. कोणाकडून, बाय. आलं येते लक्षात. आता आणखीन एक एक्झाम्पल तुम्ही आता सोडवा. आय टीच यू. आय टीच यू ग्रामर. आता हे पेस्ट वाईज कसं करणार बघा. आय टीच यू ग्रामर. आय टीच यू ग्रामर. दोन कर्म आहेत ह्या सुद्धा वाक्यामध्ये. आय टीच यू ग्रामर. सांगा कुकर मला सोडून दाखवते. आय टीच यू ग्रामर. अगोदर काय सांगता येईल बघा. त्यात यू हा काय आलेला आहे, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आलेला आहे. ग्रामर काय आलेला आहे, डायरेक्ट ऑब्जेक्ट आलेला आहे. मग अगोदर आपण काय लिहूया, ग्रामर. ग्रामर वर्तमान असल्यामुळे ग्रामर इज. क्रियापद दुसरं काय येणार आहे, टॉट. कोणाला, टू यू. ग्रामर इज टॉट टू यू. कोणाकडून, बाय मी. किंवा दुसऱ्या प्रकारे कसं येईल बघा.
यूज इकडे आल्यावर काय होणार आहे, यूज यूज होणार आहे. जसं ग्रामर नंतर ई झालं तसं यू नंतर इज येईल का, यू नंतर काय येणार आहे, यू आर. यू आर ग्रॅबात सुरू काय येणार, टॉट. यू आर टॉट. काय ग्रामर कुणाकडून, बाय मी. मला वाटतं हा पाठ विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजला असेल. तुम्हाला खरं समजलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.